लास्ट लेक्चरमध्ये आपण PEC सब्जेक्टचा फर्स्ट चॅप्टरचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेतलेला आहे. नेक्स्ट लेक्चर ह्या लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे PEC जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जो सेकंड टॉपिक आहे मॉड्युलेशन टेक्निक्स, त्याच्यामधला ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन हा पार्ट स्टडी करणार आहे. आता फर्स्ट आपल्याला मॉड्युलेशन कन्सेप्ट काय हे माहीत पाहिजे आणि नीड ऑफ मॉड्युलेशन म्हणजे काय माहीत पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन कन्सेप्ट क्लिअर होईल. आता मॉड्युलेशन म्हणजे काय, तर कम्युनिकेशनमध्ये ओरिजिनल मेसेज सिग्नल, पिक्चर, इमेज, साऊंड, टेक्स्ट जे असेल ते आपण लॉंग डिस्टन्स पास करू शकत नाही. का पास करू शकत नाही, तर फॉर एक्झाम्पल बघा, आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊया. एक पर्सन आहे, त्या पर्सनला लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे, तर ते लॉंग डिस्टन्स जे असेल ते वॉक करून आपण कवर करू शकत नाही. म्हणजे वॉकिंग करून आपल्याला त्या डिस्टन्सपर्यंत पोचता येणार नाही. मग हे त्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे. मग हा जर ओव्हरकम करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर पर्सन व्हेकलचा यूज करून व्हेकलमधून तो पर्सन काय करेल, ज्या ठिकाणी आपल्याला लॉंग डिस्टन्स जायचं आहे त्या ठिकाणी तो रीच होईल. म्हणजे आपल्याला ओरिजिनल मेसेज सिग्नल जो असतो किंवा ओरिजिनल पर्सन जे आहे त्या पर्सनचं स्पीड जे असेल ते कमी असेल, म्हणजे थोडक्यात त्याची पॉवर कमी असते. लॉंग डिस्टन्स जाण्यासाठी आपण दुसऱ्याबरोबर त्याची पॉवर वाढवली आणि लॉंग डिस्टन्स तिथंपर्यंत तो पर्सन रिसिव्ह झाला. तर हे जे सिम्पल एक्झाम्पल आहे त्याच पद्धतीने आपण मॉड्युलेशनमध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो. म्हणजे त्याच पद्धतीने मॉड्युलेशन केलं जातं. त्याच्यामध्ये ओरिजिनल मेसेज सिग्नल जो आहे, मग साऊंड असेल, पिक्चर असेल, इमेज असेल, टेक्स्ट असेल, त्याची पॉवर जी असते ती कमी असते किंवा त्याची स्ट्रेंथ कमी असते. त्यामुळे तो लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी त्याच्यामध्ये क्वालिटी कमी येते किंवा त्याच्यामध्ये नॉईज इंट्रोड्यूस होतो किंवा लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन त्याच्यामध्ये वायरलेस असेल किंवा वायर्ड असेल ते होऊ शकत नाही. तो ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला ओरिजिनल मेसेज सिग्नल किंवा इन्फॉर्मेशन सिग्नल जो असेल तो मॉडिफाय करावा लागतो. मॉडिफाय करण्यासाठी पर्सनबरोबर आपण एक्झाम्पलमध्ये कसं बस किंवा व्हेकलचा यूज करतो तसं इथं ओरिजिनल मेसेज सिग्नलबरोबर एक हाय पॉवरचा दुसरा सिग्नल आपण यूज करायचा आणि त्या हाय पॉवरच्या दुसऱ्या सिग्नलबरोबर ओरिजिनल मेसेज सिग्नल सुपर इम्पोज करून आपण त्या हाय पॉवर सिग्नलबरोबर तो सेंड करायचा. मग तो रिसिव्हरच्या ठिकाणी रिसिव्ह होईल. हे जे टेक्निक आहे ह्या टेक्निकला आपण मॉड्युलेशन म्हणतो. म्हणजे जसं पर्सनचं एक्झाम्पल व्हेकल घेऊन दिलं त्याच पद्धतीनं पर्सन म्हणजे तिथं ओरिजिनल मेसेज सिग्नल, व्हेकल म्हणजे त्याला कॅरियर म्हणू शकतो आपण, तो हाय पॉवर सिग्नल असेल. त्याच मेथडने इथं कम्युनिकेशनमध्ये ओरिजिनल मेसेज सिग्नल म्हणजे पर्सन असा अर्थ घेऊ शकतो आपण आणि कॅरियर वेव्ह हाय पॉवर सिग्नल म्हणजे बस किंवा व्हेकल याचा अर्थ असा घेऊ शकतो. तर त्या पद्धतीने आपण मॉड्युलेशन करू शकतो. आता मॉड्युलेशन करताना मॉड्युलेशनची गरज काय आहे, तर पहिली गोष्ट आहे रिडक्शन इन हाईट ऑफ अँटेना. मॉड्युलेशन केल्यामुळं अँटेना हाईट जे आपल्याला ट्रान्समीटर किंवा रिसिव्हरच्या ठिकाणी वापरायला लागते ती अँटेना हाईट कमी लागते. सपोज मॉड्युलेशन केलं नाही तर तो वीक सिग्नल कवर करण्यासाठी आपल्याला ट्रान्समीटरची किंवा रिसिव्हरची अँटेना हाईट वाढवावी लागते. त्यामुळे ती हाईट ऑफ अँटेना रिड्यूस करण्यासाठी मॉड्युलेशन यूज होते. कारण हाईट ऑफ अँटेना ही सिग्नलच्या वेवलेंथवरती डिपेंड असते. हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल जर वापरला आपण तर त्यामुळे वेवलेंथवरती इफेक्ट होतो आणि वेवलेंथमुळे आपण हाईट ऑफ अँटेना कमी करू शकतो. सेकंड कन्सेप्ट काय, अवॉइड मिक्सिंग ऑफ सिग्नल. आता अवॉइड मिक्सिंग ऑफ सिग्नल ही कन्सेप्ट कशी आहे, सपोज आपण मॉड्युलेशन जर केलं नाही तर वेगवेगळ्या स्टेशनचे फ्रिक्वेन्सी सिग्नल जे असतील ती बऱ्यापैकी सेम फ्रिक्वेन्सीचे ओरिजिनल मेसेज सिग्नल जनरेट होतील आणि ते जर आपण पास करायला गेलो तर ते चॅनेलच्या थ्रू मिक्स होतील आणि त्यामुळे मिक्सिंग ऑफ सिग्नल होईल आणि त्यामुळे रिसेप्शन क्वालिटी जी असेल ती लो असेल. मग हे अवॉइड करण्यासाठी आपण मॉड्युलेशन करायचं. मॉड्युलेशन केल्यामुळे कॅरियर वेव्ह किंवा हाय पॉवर सिग्नल जो आपण वापरणार आहे तो वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचा वापरल्यामुळं प्रत्येक चॅनेलची सिग्नल ट्रान्सफर करायचा बँड हा वेगवेगळा असेल. त्यामुळे मिक्सिंग अवॉइड करता येईल आपल्याला. नेक्स्ट आपल्याला करता येईल, नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे इन्क्रीज रेंज ऑफ कम्युनिकेशन. ह्याच्यामध्ये आपण कम्युनिकेशनची रेंज इन्क्रीज करू शकतो. कारण लो पॉवर सिग्नल आपण लॉंग डिस्टन्स सेंड करू शकत नाही. त्यामुळे तो हाय पॉवर कॅरियर सिग्नलबरोबर सेंड केल्यामुळं तो आपण लॉंग डिस्टन्स सेंड करू शकतो. नेक्स्ट आहे ते मल्टिप्लेक्झिंग पॉसिबल. मल्टिप्लेक्झिंग मीन्स नंबर ऑफ चॅनल यूज करून आपण नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीचे सिग्नल्स सेंड करू शकतो. त्यामुळे मल्टिप्लेक्झिंग पॉसिबल आहे.
नेक्स्ट आहे इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ रिसेप्शन, म्हणजे रिसिव्हरच्या ठिकाणी जो सिग्नल रिसीव्ह होईल त्याची क्वालिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. असे नंबर ऑफ ॲडव्हान्टेज मॉड्युलेशनचे आहे. त्यामुळे आपल्याला मॉड्युलेशन हे कम्युनिकेशनमध्ये मोस्ट रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे आपल्याला मॉड्युलेशन ही कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. इथंपर्यंत आपण असं थोडक्यात म्हणू शकतो की समराईज करू शकतो की मॉड्युलेशन म्हणजे ओरिजिनल मेसेज सिग्नल आहे असं आपण सेंड करू शकत नाही, तो आपल्याला मॉडिफाय करून करावा लागतो. मग तो हाय पॉवर सिग्नलबरोबर मॉडिफाय करून त्याच्याबरोबर पाठवला जातो, आणि हे त्याचे मॉड्युलेशनचे ॲडव्हान्टेज आहेत. आता आपण मॉड्युलेशनच्या जे काही टाईप्स आहेत ते थोडक्यात बघूया. तर मॉड्युलेशन करताना मॉड्युलेशन कम्युनिकेशनमध्ये जे सिग्नल असतात ते दोन टाईपचे असू शकतात, ॲनालॉग आणि डिजिटल. तर मॉड्युलेशन पण आपण त्या टाईपमध्ये दोन्ही मेथडनी करू शकतो, ॲनालॉग मॉड्युलेशन आणि डिजिटल मॉड्युलेशन. ॲनालॉग मॉड्युलेशन म्हणजे त्याच्यामध्ये सिग्नलची फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड किंवा फेज चेंज केली जाते, आणि डिजिटल मॉड्युलेशन म्हणजे ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी किंवा फेज ही शिफ्ट केली जाते. त्याच्यावरून त्याचे ते दोन क्लासिफिकेशन केले. आता फर्स्ट जे आहे ते ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, सेकंड जो आहे ॲनालॉग मॉड्युलेशनमधला तो फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, आणि थर्ड आहे ते फेज मॉड्युलेशन. नेक्स्ट जे आहे ते डिजिटल मॉड्युलेशनमध्ये ॲम्प्लिट्यूड शिफ्ट किंग, फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग आणि फेज शिफ्ट किंग. आपल्याला प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन या सब्जेक्टमध्ये आपल्याला फक्त ॲनालॉग मॉड्युलेशन स्टडी करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला डिजिटल कम्युनिकेशन सेपरेट सब्जेक्ट असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये डिजिटल कम्युनिकेशनचे कन्सेप्ट क्लिअर होतील. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन या दोन कन्सेप्ट डिटेलमध्ये क्लिअर करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, फेज मॉड्युलेशन याचं मिनिंग काय? तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये ओरिजिनल मेसेज सिग्नल आणि कॅरियर ह्याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड चेंज केली जाते, त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी, फेज कॉन्स्टंट ठेवली जाते. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनमध्ये फ्रिक्वेन्सी चेंज केली जाते सिग्नलची, आणि ॲम्प्लिट्यूड आणि फेज कॉन्स्टंट ठेवली जाते. फेज मॉड्युलेशनमध्ये फेज मॉडिफाय केली असते आणि ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवलेली असते. तर या पद्धतीने त्याचे ते टाईप्स केलेले आहेत. आता नेक्स्ट आपण ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजे काय, तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये काय केलेलं असतं, तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन हे बऱ्यापैकी रेडिओ सिग्नल ट्रान्सफर करण्यासाठी यूज करतात. तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये काय केलं जातं, तर ओरिजिनल मेसेज सिग्नल हाय घेतला जातो, तो लो पॉवर सिग्नल असतो. त्याच्यानंतर कॅरियर वेव्ह म्हणून हाय पॉवर एक सिग्नल घेतला जातो, आणि लो फ्रिक्वेन्सी सिग्नल आणि हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल हे सुपर इम्पोज केले जातात. आता सुपर इम्पोज करायचे म्हणजे काय केलं जातं त्याच्यामध्ये, तर ओरिजिनल मेसेज सिग्नल आणि कॅरियर सिग्नल, ओरिजिनल मेसेज सिग्नल हा लो पॉवर असेल, कॅरियर सिग्नल हा हाय पॉवर असेल. त्याच्यामध्ये कॅरियरची पॉवर पण हाय असते आणि फ्रिक्वेन्सी पण त्याची हाय असेल. तर कॅरियर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये कॅरियर वेव्हची ॲम्प्लिट्यूड ही मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणजे ओरिजिनल मेसेज सिग्नल. तर ह्याच्यामध्ये कॅरियर वेव्हची ॲम्प्लिट्यूड ही मॉड्युलेटिंग सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूडप्रमाणे चेंज केली जाते, आणि ती चेंज करून मग ते सिग्नल आपण त्याच्याबरोबर कॅरियरबरोबर पाठवला जातो, त्याला आपण ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणतो. इथे डेफिनेशन दिलेलं आहे बघा. इन ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन द ॲम्प्लिट्यूड मीन्स सिग्नल स्ट्रेंथ ऑफ द कॅरियर वेव्ह इज व्हेरीड इन प्रपोर्शन टू दॅट ऑफ द मेसेज सिग्नल बिईंग ट्रान्समिटेड. मेसेज सिग्नल मीन्स ओरिजिनल मेसेज सिग्नल, किंवा त्याला आपण मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणू शकतो. आता हे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये ग्राफिकली किंवा वेव्हफॉर्मच्या फॉर्ममध्ये आपण बघू शकतो. ह्याच्यामध्ये फर्स्ट वेव्हफॉर्म जी आहे ती साइन वेव्ह दिसते आपल्याला, त्याला आपण मेसेज सिग्नल म्हणतो किंवा मॉड्युलेटिंग सिग्नल त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये एक्स ॲक्सिसला आहे ते टाईम दाखवले आपल्याला, म्हणजे फ्रिक्वेन्सी रिलेटेड आहे, आणि वाय ॲक्सिसला आहे ती ॲम्प्लिट्यूड आहे. आता याच्यामध्ये ह्या सिग्नलचा टाईम जास्त आहे, त्यामुळे फ्रिक्वेन्सी लो आहे, म्हणजे हा सिग्नल लो पॉवरचा आहे. त्याच्यानंतर सेकंड सिग्नल जो दाखवला आहे त्याच्यामध्ये त्या सेकंड सिग्नल आपण कॅरियर सिग्नल म्हणू शकतो. त्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस टाईम आहे, वाय ॲक्सिस ॲम्प्लिट्यूड आहे. एक्स ॲक्सिसला जो टाईम दाखवला आहे तो वेव्हमध्ये एक सायकलचा जो टाईम आहे तो कमी आहे. टाईम जर कमी असेल तर फ्रिक्वेन्सी त्याची जास्त असेल, म्हणजे हा हाय पॉवर सिग्नल असेल कॅरियर. आता ह्या कॅरियर सिग्नलची ॲम्प्लिट्यूड ही मॉड्युलेटिंग प्रमाणात चेंज केलेली असते. ती कशी चेंज केलेली आहे ते आपण तिसऱ्या वेव्हफॉर्ममध्ये बघू शकतो. त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी मॉड्युलेटिंगची ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज झाली त्या ठिकाणी कॅरियरची ॲम्प्लिट्यूड पण इन्क्रीज झाली. ज्या ठिकाणी मॉड्युलेटिंगची ॲम्प्लिट्यूड कमी झाली म्हणजे लो झाली सेकंड हाफमध्ये, त्या ठिकाणी
कॅरियरची ॲम्प्लिट्यूड पण लो झाली, बोथ साईडमध्ये झालेली आहे, त्याला सिंगल साईड बँड आपण म्हणू शकतो. तर या टाईपने आपण ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन हे कंप्लीट करू शकतो. तर ह्याचं मॅथॅमॅटिकली हे कसं केलं जातं किंवा ह्याच्या सर्किट वगैरे वापरून ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार. फर्स्ट आपण ह्याच्यामध्ये आज आपण काय शिकलं फक्त तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ॲम्प्लिट्यूड ह्या मॉड्युलेशन ह्याला का म्हणायचं तर कॅरियर सिग्नलची ही ॲम्प्लिट्यूड चेंज केली जाते, फ्रिक्वेन्सी आणि फेज कॉन्स्टंट ठेवली जाते, म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉडिफाय केलेली असते, म्हणून त्याला ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणायचं. तर या लेक्चरमध्ये आपण जे स्टडी केले ते प्रश्न म्हणजे मॉड्युलेशन म्हणजे काय स्टडी केले, त्याच्यानंतर मॉड्युलेशनचे टाईप स्टडी केलेत, त्याच्यानंतर आपण स्टडी केली ते पहिली गोष्ट आपली ती नीड ऑफ मॉड्युलेशन किंवा त्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत. तर ह्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर व्हायला पाहिजे. ओके, थँक्यू.